नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला माहिती आहे ड्रग इन्स्पेक्टरची भरती आलेली आहे आणि त्यासाठी आपण आज मायक्रोबायोलॉजीचं इंट्रोडक्शन आणि बॅक्टेरियावर काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेऊन आलेलो, जे की टोटली ड्रग इन्स्पेक्टर लेवलचे MCQs आहे. हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर क्वेश्चन्स खरंच तुम्हाला आवडले असेल किंवा ह्याची तुम्हाला जर हेल्प होत असेल तुमच्या एक्झाम स्टडीजमध्ये, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक. आपला पहिला क्वेश्चन आहे. तर आपला पहिला क्वेश्चन आहे, हु इज द फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी? ऑप्शन ए लुईस पास्टर, ऑप्शन बी रॉबर्ट कोच, ऑप्शन सी अँटॉन व्हॅन लिओनहुक, ऑप्शन डी जोसेफ लिस्टर. तर आपल्याला माहिती आहे फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी म्हणले जाते अँटॉन वॉन लिओनहुक. अँटॉन वॉन लिओनहुक यांना फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी म्हणले जाते, फादर ऑफ मायक्रोस्कोपी म्हणले जाते. आणि यांनी मायक्रोस्कोप डिस्कवर केला होता आणि मायक्रोस्कोप डिस्कवर करून यांनी मायक्रो ऑर्गॅनिझम बघितले होते, शोधला होता. जोसेफ लिस्टर काय आहे तर अँटीसेप्टिक यांनी शोधला होता. लुईस पास्टरला फादर ऑफ मॉडर्न मायक्रोबायोलॉजी म्हणले जाते आणि रॉबर्ट कोचने ते बॅसिलस शोधले होते. त्यानंतर विच सायंटिस्ट डिस्कवर्ड पेनिसिलिन? ऑप्शन ए अलेक्झांडर फ्लेमिंग, ऑप्शन बी लुईस पास्टर, ऑप्शन सी एडवर्ड जेनर, ऑप्शन डी रॉबर्ट कोच. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए अलेक्झांडर फ्लेमिंग. यांनी काय केलं तर पेनिसिलिन डिस्कवर केला. त्याच्यानंतर रॉबर्ट कोच इज बेस्ट नोन फॉर हिज वर्क ऑन ऑप्शन ए इम्युनायझेशन, ऑप्शन बी जर्म थिअरी अँड प्युअर सेल कल्चर, ऑप्शन सी DNA स्ट्रक्चर अँड ऑप्शन बी अँटीबायोटिक्स. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी जर्म थिअरी अँड प्युअर कल्चर टेक्निक्स. आयडेंटिफाईड पॉझिटिव्ह ऑर्गॅनिम्स फॉर मेजर इन्फेक्शन. क्वेश्चन फोर्थ आहे, द सेल वॉल ऑफ ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया मेनली कंटेन्स. ऑप्शन ए लिपोपॉलिसॅचरेट, ऑप्शन बी पेप्टिडोग्लायकॉन अँड टिकोकोइक ॲसिड, ऑप्शन सी आउटर मेम्ब्रेन अँड लिपोप्रोटीन्स, ऑप्शन डी फॉस्फेट लिपिड बायलेअर. तर याचं करेक्ट आन्सर आहे बी पेप्टिडोग्लायकॉन आणि टिकोकोइक ॲसिड. A thick rigid layer that gives shapes and protects bacterial cell. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये सेल वॉल कसा असते? थिक असते. नाक एवढं मोठं झालं दवाखान्यात झालं मग सगळं झालं नंबर लावायचा राहिला. ग्राम निगेटिव्ह जे असते हे काय असते? थिन असते. याची सेल वॉल कशी असते? थिन असते. त्याच्यानंतर काय आता ग्राम स्टेनिंग टेक्निक यूज टू वॉज डेव्हलप बाय ऑप्शन ए हॅन्स क्रिश्चियन ग्राम, ऑप्शन बी लुईस पास्टर, ऑप्शन सी रॉबर्ट कोच, ऑप्शन सी जॉन टेलर. करेक्ट आन्सर आहे हॅन्स क्रिश्चियन ग्राम इज यूज टू केसिंग ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह टाइप्स. त्याच्यानंतर येऊन जा फ्लॅजिला इन बॅक्टेरिया आर यूज्ड फॉर ऑप्शन ए रिप्रोडक्शन, ऑप्शन बी फ्लॅजिला सिंथेसिस, ऑप्शन सी मुवमेंट मोटिलिटी, ऑप्शन डी स्पोर फॉर्मेशन. तर याचं करेक्ट आन्सर आहे मोटिलिटी म्हणजे काय असते? मुवमेंट. फ्लॅजिला हे कसं असते तर लॉंग व्हीप लाईक अपेंडेज हेल्प्स इन बॅक्टेरिया टू मूव्ह फॉरवर्ड अँड अवे फ्रॉम स्टिम्युली. ऑप्शन 7 क्वेश्चन 7 काय आहे? द कॅप्सूल ऑफ बॅक्टेरिया हेल्प्स मेनली इन. ऑप्शन ए प्रोटीन सिंथेसिस, ऑप्शन बी एनर्जी प्रोडक्शन, ऑप्शन सी प्रोडक्शन ऑफ फॅगोसायटोसिस अँड ऑप्शन डी DNA रेप्लिकेशन. कॅप्सूल काय करते तर कॅप्सूल नाही का हे कशासाठी असते तर प्रोटेक्शन फ्रॉम फॅगोसायटिस जे होत असते तर आपली बॅक्टेरिया जर आपल्या बॉडीमध्ये आला तर आपले जे मायक्रोफेजेस असते त्याला काय करते? फॅगोसायटिस करते. तर फॅगोसायटिसपासून वाचवण्याचा मदत कोण करते तर कॅप्सूल करत असते. पॉलिसॅचरेट या फिर पॉलिपेप्टाइड लेयर्स प्रोटेक्ट बॅक्टेरिया फ्रॉम होस्ट डिपेंड सेल. क्वेश्चन 8मध्ये आलो तर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ बॅक्टेरियल शेप? ऑप्शन ए कोकाय, ऑप्शन बी बॅसिलस, ऑप्शन सी स्पायरिला, ऑप्शन डी अम्युबॉइड. तर याचा करेक्ट आन्सर आहे अम्युबॉइड हे बॅक्टेरियाचा शेप नाही, बाकी सर्व शेप आहे. आता बॅसिला म्हणलं तर रॉड शेप असतात, कोकाय म्हणलं तर सर्क्युलर असतात आणि स्पायरला म्हणलं तर स्पायरल शेप असतात. ओनली प्रोटोझोआ हॅव अम्युबॉइड फॉर्म्स, बॅक्टेरिया हॅव फिक्स्ड शेप्स. पिलाय म्हणजे काय असते? फिमरे इन बॅक्टेरिया आर यूज फॉर. आता हे पिलाय जे असते ऑप्शन ए लोकोमोशन, ऑप्शन बी DNA ट्रान्सफर अँड अटॅचमेंट, ऑप्शन सी प्रोटीन सिंथेसिस, ऑप्शन डी स्पोर फॉर्मेशन. तर याचं करेक्ट आन्सर येऊन जाते दॅट इज DNA ट्रान्सफर अँड अटॅचमेंट. DNA ट्रान्सफर अँड अटॅचमेंटमध्ये हे पिलाय हेल्प्स करत असते आणि यातनी पण काही असे पिलायस असते जे नाही का सेक्शुअल ॲक्टिव्हिटीज म्हणजे रिप्रोडक्शनमध्ये काम येत असते आणि त्याच्यातनी 4 ते 5 पिलाय असे असते जे सेक्स पिलाय म्हणून असं ओळखलं जाते. हेअर लाईक स्ट्रक्चर असते एडिंग टू अटॅचमेंट अँड कंज्युगेशन बिटवीन द सेल्स. DNA ट्रान्सफर होत असते आणि त्यांची काय असते तर मल्टिप्लिकेशन होत असते. द आउटर मेम्ब्रेन इज कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ ऑप्शन ए ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, ऑप्शन बी ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, ऑप्शन सी बोथ ए अँड बी, ऑप्शन बी आर रिचिक बॅक्टेरिया.
तर याचा करेक्ट आन्सर आहे बोथ ए अँड बी, कारण की इट कंटेन्स लिपोपॉलिसॅचराइड अँड प्रोटेक्ट्स अगेन्स्ट अँटीबायोटिक्स. तर अशाच तरी आपण आज 10 क्वेश्चन बघितलेले आहे. याला आपण स्लॉट 1 घोषित करून टाकू. आणि जर तुम्हाला खरंच क्वेश्चन्स आवडले असेल आणि क्वेश्चन्सनं तुमची हेल्प झाली असेल तर नेक्स्ट व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. फार्मा एक्झाम सर्कल.